अनुप मोरे प्रकरणामुळे मुख्यमंत्री अडचणीत। भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही अनुप मोरे यांच्या भोवतीचं वादाचं वादळ थांबलेलं नाही। आता तर विरोधकांसोबतच भाजपच्या घरातीलच काही कार्यकर्ते मोरे यांना घेरण्यासाठी तयारीला लागले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी पूर्ण ताकद लावलेली असतानाच अनुप मोरे प्रकरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे। भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनुप मोरे यांच्यासह 7 जणांविरुद्ध जीवे मारण्याची धमकी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे। हा जामीन पात्र गुन्हा असला तरी अद्याप मोरे यांना अटकपूर्व जामीन मिळालेला नाही। या कलमांतर्गत 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे। त्यामुळे अटक करायची की नाही याचा निर्णय संबंधित तपास अधिकाऱ्यांच्या हातात आहे। मात्र याच गुन्ह्यातील काही आरोपींना अटक झाली असून अनुप मोरे यांना वगळल्याने पोलिसांवर दुजाभावाचा आरोप होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात गृह खाते असल्याने भाजपच मोरे यांना पाठीशी घालत आहे का असा थेट सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अनुप मोरे यांचा राजीनामा घेतला असला तरी अद्याप तो मंजूर झालेला नाही, तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। मोरे आणि आरोप करणारी महिला पदाधिकारी हे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते हे उघड गुपित आहे। त्यांच्यातील दुराव्यानंतर सूड भावनेतून आरोप प्रत्यारोप होत असल्याचं बोललं जातं। हा वैयक्तिक प्रश्न असला तरी तो चव्हाट्यावर आल्याने विरोधकांना आयतकोलीत मिळाला आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण समोर आल्याने भाजपसाठी ते डोकेदुखीचं ठरू शकतं। विरोधकांकडून या वादावरून भाजपवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे। दरम्यान अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला। या मेळाव्यात इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि नेत्यांनी मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला। भाजपने हा आमचा घरातला विषय आहे असं म्हणत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे। हा मेळावा म्हणजे मोरे यांना पक्षाने दिलेली क्लीन शीट आहे का असा प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जातोय। किरकोळ गुन्ह्यातही आरोपींना तत्काळ अटक करणारे पिंपरी चिंचवड पोलिसांना मात्र अनुप मोरे दिसत नाहीत का असा उपरोधिक सवाल विरोधक करत आहेत। कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून अनुप मोरे यांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला जातोय। तर विरोधक म्हणतात, जर मोरे निर्दोष असतील तर तपासाला सामोरे जाण्याऐवजी अटक टाळण्याचे प्रयत्न का? अनुप मोरे प्रकरण आता केवळ वैयक्तिक राहिलेलं नाही, ते भाजपच्या राजकीय प्रतिष्ठेचं आणि संघटनेतील एकतेचं कसोटीचं वादळ ठरू लागलं आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादाचा पुढचा अध्याय कसा उलगडतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे।